राज्यात 5 शहरांचा पारा 40 पार. अकोल्यात सर्वाधिक 40.4 अंश तापमानाची नोंद. तर मुंबई, ठाणे आणि पालघरसाठी आज उष्णतेचा येलो अलर्ट जारी. T20 विश्वविजेत्यांचा सन्मान. मुख्यमंत्री फडणवीसांकडून भारतीय संघाचा कर्णधार सूर्यकुमार आणि शिवम दुबेचा सत्कार. मुंबईतील मानखुर्द परिसरामध्ये धारदार शस्त्रानं हल्ला करून तरुणाची हत्या. हत्येचं कारण अस्पष्ट. बीडच्या माजलगाव तालुक्यामध्ये मेंढपाळांना मारहाण. मेंढ्यात चरण्यासाठी आलेल्या मेंढपाळांना लाठ्या काठ्यांनी अमानुष मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल. भारतीय नौदलाची ताकद वाढणार. एअरट्रॉपिकल कंटेनरची यशस्वी चाचणी. गोव्याच्या किनारपट्टीवर घेण्यात आल्या विशेष चाचण्या. ट्रम्प आणि पुतीन यांची फोनवरून चर्चा. युक्रेन आणि इराण युद्धावर चर्चा झाल्याचा ट्रम्प यांचा दावा. अमेरिकेने इराणच्या 20 युद्धनौका बुडूनही होर्मुझी समुद्र धुनी अद्याप ठप्पच. इराणच्या अस्तदार तंत्रज्ञानामुळे होर्मुझी समुद्र धुनी खुली करणं अशक्य. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या विरोधात दाखल केलेल्या अविश्वास प्रस्तावावर लोकसभेमध्ये आज मतदान. ओम बिर्ला यांच्यावर पक्षपाती वर्तनाचा विरोधकांचा आरोप. सोशल मीडियातून कोणत्याही पुराव्याशिवाय बदनामी करण्याच्या घटनांना चाप बसणार. माहिती तंत्रज्ञान कायद्यात बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे संकेत. पोलीस महासंचालकांच्या नेतृत्वात समिती स्थापन करण्याची घोषणा. नाशिकमधील तपोवन वृक्षतोडीचा मुद्दा पुन्हा तापणार. 12 मार्चला नाशिकमध्ये आंदोलनाला मोठ्या संख्येनं पर्यावरण प्रेमींनी यावं. अभिनेते सयाजी शिंदे यांचं आवाहन. पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच. तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा. यासाठी पोलीस माझा न्यूजचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.policemazanews.com या वेबसाईटला भेट द्या. आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आजच संपर्क साधा. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज.